विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी. पेपर पहिला जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो, त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण आज मापन किंवा महत्व मापन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मेजरमेंट और मेन्सुरेशन या घटकासाठी 20% इतका भारांश दिलेला आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा. याप्रमाणे एकूण 10 प्रश्न या घटकावर आधारित असतात. अतिशय महत्वाचा असा हा घटक आहे. मापन यामध्ये आज आपण नाणी व नोटा या संदर्भात उदाहरण अभ्यासणार आहोत. नाणी व नोटा उपघटक 4.5. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण नाणी नोटा यांचा उपयोग करत असतो. यावरील उदाहरणांचा समावेश या घटकामध्ये केलेला आहे. नाणी आणि नोटा, कॉइन्स अँड करन्सी यामध्ये कशा प्रकारे रूपांतर रुपये पैसे यांचं केलं जातं हे थोडक्यात बघूया. 1 रुपया बरोबर 100 पैसे. 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. पाव रुपया, 1 रुपयाचा पाव भाग 1/4 ऑफ 1 रुपी, दॅट इज क्वार्टर ऑफ रुपी मीन्स 25 पैसे. पाव रुपया म्हणजे 25 पैसे. अर्धा रुपया, अर्धा रुपया म्हणजेच 50 पैसे. हाफ रुपी इज इक्वल टू 50 पैसे. आणि पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. तर हे झालं रुपये आणि पैसे यांचं रूपांतर. नाणी व नोटा या संदर्भातील उदाहरणे सोडविण्यासाठी काही क्लुप्त्या या ठिकाणी मी सांगत आहे. सूत्र आहेत ही. ज्या वेळेला एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला विविध प्रकारची नाणी दिली जातात किंवा विविध प्रकारच्या नोटा दिल्या जातात. उदाहरणार्थ 1 रुपयाच्या नोटा, 5 रुपयाच्या नोटा, 10 रुपयाच्या नोटा, 50 रुपयाच्या नोटा या दिल्या जातात आणि एकूण रक्कम दिली जाते. 500 रुपयात 20 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 100 रुपयाच्या या नोटा घेतल्या तर 50 रुपयाच्या नोटा किती असतील, किंवा प्रत्येक प्रकारच्या नोटा समान आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती असतील. त्याच प्रकारे नाणी समान असल्यास प्रत्येक प्रकारची नाणी किती असतील. म्हणजे रक्कम दिली जाते, विविध प्रकारची नाणी दिली जातात आणि प्रत्येक प्रकारची नाणी आपल्याला विचारली जातात. त्यासाठी हे सूत्र आहे. नाणी बरोबर एकूण रक्कम गुणिले 100 छेद दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज. जर नोटा असतील तर या ठिकाणी 100 ने गुणायचं नाही, लक्षात घ्या. कारण एकूण रक्कम ही रक्कम रुपयामध्ये दिली असेल तर आपण ही नाणी काढताना 100 ने गुणतो, कारण 1 रुपया बरोबर 100 पैसे. जर नोटा असतील तर टोटल अमाउंट, नोट्स इज इक्वल टू टोटल अमाउंट अपॉन सम ऑफ द नोट्स गिवन. एकूण रक्कम छेद दिलेल्या नोटांची बेरीज. ओके. ही प्रत्येक प्रकारची नाणी किंवा नोटा काढण्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं एक उदाहरण असतं. नोटांची बंडल्स सांगितली जातात आणि नोटांवर तुम्ही जर बघितलं असेल तर काय असतो बघा, क्रमांक असतो, बरोबर. मग हा जो क्रमांक आहे, या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत या नोटांमध्ये, या बंडलमध्ये या नोटा आहेत, तर त्यातील एकूण रक्कम किती.
तर हे काढण्यासाठी सूत्र आहे बंडल मधील शेवटच्या नोटेचा क्रमांक वजा पहिल्या नोटेचा क्रमांक अधिक 1. कारण पहिली नोट जी आहे ती आपल्याला पकडावी लागते, इथे आपण वजा करतो आहोत, म्हणून शेवटच्या नोटेचा क्रमांक छेद पहिल्या नोटेचा क्रमांक अधिक 1. हे जे क्रमांक आहेत हे क्रमांक बघून त्यानुसार आपल्याला शेवटची नोट आणि पहिली नोट बंडल सांगितली जाते, अधिक 1 आपल्याला मिळवायचा असतो. सो टोटल नोट्स इज इक्वल टू नंबर ऑफ लास्ट नोट्स इन द बंडल and minus number of the first note plus 1. आता आपण उदाहरणांकडे येऊया. 9.25 रुपये बरोबर किती रुपये किती पैसे? पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 9 रुपये 45 पैसे, 8 रुपये 75 पैसे, 8 रुपये 45 पैसे आणि 9 रुपये 75 पैसे. बघा, मापन या घटकामध्ये आपण किलोग्रॅम, ग्रॅम, मीटर, लिटर, वेळ, कॅलेंडर अशी विविध प्रकारची उदाहरणं सोडवलेली आहेत आणि त्यामुळे पावणे याचा संबंध पाऊण हा भाग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा होतो. बरोबर. पाऊण रुपया म्हणजे आता आपण बघितलं किती पैसे? 75 पैसे. बरोबर. मग 8.25 म्हणजे 9 रुपये कंप्लीट नाही आहेत, म्हणजेच काय ना उत्तर? येस, 8 रुपये 75 पैसे. पहिला प्रकार बघूया आपण. 5 रुपयाची 80 नाणी देऊन त्या किमतीत 20 रुपयाच्या किती नोटा येतील? आपल्याला पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी 20, 40, 60 आणि 30. हे सूत्र जे आहे त्या सूत्राचाच वापर करून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. थोडंसं आपल्याला सूत्रात बदल करावा लागेल. तर 5 रुपयाची 80 नाणी, एकाच प्रकारची आपल्याला नाणी दिलेली आहेत. 5 रुपयाची 80 नाणी म्हणजेच या ठिकाणी ही झाली आपली रक्कम. दिस इज द टोटल अमाउंट. सो फर्स्ट कॅल्क्युलेट टोटल अमाउंट. 5 रुपयाची 80 नाणी, दॅट इज 5 into 80 इज 400. रुपीज 400 हे आहेत. यामध्ये 20 रुपयाच्या किती नोटा येतील? म्हणजेच काय सूत्र होईल आपलं? टोटल अमाउंट अपॉन नोट्स गिवन. किती नोट दिल्या आहेत? 20 रुपयाच्या विचारलेल्या आहेत, म्हणून 400 भागिले 20. उत्तर आलं 0 0 गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 0. सो टोटल नोट्स 20. ऑप्शन नंबर 1. 2019 शिष्यवृत्ती परीक्षेत अशाच प्रकारचा हा प्रश्न आहे बघा. हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹10 कॅन वन गेट इफ वन गिव्स 30 कॉइन्स ऑफ ₹5? 5 रुपयाची 30 नाणी देऊन त्या किमतीत 10 रुपयाच्या किती नोटा येतील? पर्याय दिले 3, 6, 15, 20. तुम्ही कॉमन सेन्सने सुद्धा उत्तर काढू शकाल किंवा आपण सूत्रानेही काढू शकतो. पुन्हा बघा, 5 रुपयाची 30 नाणी म्हणजे झाले आपल्याकडे 150 रुपये. आता 150 रुपयामध्ये 10 रुपयाच्या किती नोटा येणार आहेत? येस, इट इज ऑब्वियस. हाऊ मेनी? 15, बिकॉज 15 into 10 इज 150. इथे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाहीये. सो टोटल अमाउंट अपॉन नोट्स, दॅट इज 150 अपॉन 10. आन्सर इज 15. ऑप्शन नंबर 3. तुम्ही हे कॅल्क्युलेशन न करता सुद्धा काढू शकता, बिकॉज इट इज व्हेरी इझी. दिस इज 10 रुपीज नोट अँड अमाउंट इज ऑल्सो 150. ओके. सो 15 into 10 इज ₹150. राईट. धनेश जवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 रुपये असल्यास धनेश जवळ 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. सेम आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स दिलेल्या आहेत. एकूण रक्कम आपल्याला दिलेली आहे आणि धनेश जवळ 50 रुपयाच्या नोटा आपल्याला काढायच्या आहेत. सेम फॉर्म्युला आपण वापरणार. त्या अगोदर या नोटांची आपण बेरीज करून घेऊया. टाइप्स ऑफ नोट्स. सो 50 रुपीज, 20 रुपीज, 10 रुपीज, 5 रुपीज. ओके. लेट्स काउंट total them. Total notes is equal to ₹50 plus 20 plus 10 plus 5, that is ₹85. So what is the formula? Total amount upon sum of the notes. Total amount is 1020 upon 85.
17 5 जा 85, 17 6 जा 102, 0 5 1 जा 5, 5 12 जा 60. Therefore how many notes? 12. या सगळ्या नोटा समान म्हणजे 12 नोटा असणार 50 रुपयाच्या. तुम्ही हे करून बघू शकता. 50 रुपयाच्या 12 नोटा म्हणजेच किती झाले? 12 5 जा 60, 600. Here 12 2 जा 24, 0. Next 120 and 12 5 जा 60. Total करा 0. This is 12. Carry 1. 1020. आले? ओके. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? 970 रुपये आणि 50 रुपयाच्या नोटा आपल्याला जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? काय करणार आपण? येस, लेट्स डिवाइड 970 बाय 50. 970 भागिले 50 भागाकार करूया. 50 एके 50. किती राहिले? -47. Let's 0 over here. 5 9 जा 45. So 59 जा 450. Again, let's subtract 0. 7 minus 5 2 0. So 20. So maximum how many notes of 50 rupees will be there? Yes, 19. Option number 3. That is 19. जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने, अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयाचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 46, 34, 4 आणि 25. आता बघा, उदाहरण नीट वाचून घ्या. 3.5 रुपयाला एक पेन्सिल, 3.5 रुपयाला एक पेन्सिल 3.5 म्हणजे 3 रुपीज 50 पैसे. किती घेतल्या त्याने? अर्धा डझन पेन्सिली आणि 12.5 म्हणजे 12.50, 12.5 रुपयाचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. आपल्याला पहिले या पेन्सिलची आणि पेनांची एकूण किंमत काढावी लागेल. आता या ठिकाणी अर्धा डझन म्हणजेच किती? 6. म्हणून 350 into 6 हे करून घ्या. किती येणार आहे उत्तर? येस, ₹21. ओके. 12.5 रुपयाला एक पेन याप्रमाणे 2 पेन विकत घेतले म्हणून 1250 into 2 that is equal to ₹25. या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 21 plus 25. So this is become how much? Yes, 46. आता त्याने काय केलंय? 50 रुपयाची नोट दुकानदाराला दिली तर तो जोसेफला किती रुपये दुकानदार परत करेल? सिंपल. 50 minus 46 that is ₹4. ऑप्शन नंबर 3. ओके. त्यासाठी आपल्याला उदाहरण नीट वाचून 3.5 रुपये म्हणजेच किती, त्यानंतर हा गुणाकार, बेरीज आणि मग वजाबाकी. तर उदाहरण नीट वाचून समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला कोणकोणत्या क्रमाने काय काय करायचंय हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढचं उदाहरण बघा. प्रदीप जवळ 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या असे मिळून एकूण 10,080 रुपये आहेत. तर प्रदीप जवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहे? आता हे उदाहरण तुम्ही पर्यायावरून जाऊ शकता. 100 रुपयाच्या नोटा X मानू. या ठिकाणी आपण पहिले उदाहरण सोडवून बघूया. 100 रुपयाच्या X मानल्या. समजा या ठिकाणी 100 रुपयाच्या 20 असतील तर 100 रुपयाच्या 20 बरोबर म्हणजेच 20 नोटा 100 रुपयाच्या म्हणजेच किती झाले? या ठिकाणी 20 गुणिले 100 2000. पावपट 500 रुपयाच्या 20 चे पावपट 1/4 म्हणजे किती झाले? 5 म्हणजेच 5 5 25 हे झाले 2500. 50 रुपयाच्या निमपट म्हणजेच 10 येणार 50 रुपयाच्या, 10 गुणिले 50 500 आणि दुप्पट नोटा 1 रुपयाच्या म्हणजेच 40. बघा आपल्याला मिळते का
10,080 नाही, म्हणजेच हा पर्याय गेला. पहिला पर्याय गेला. दुसरा पर्याय आहे 30. आता 30 ची पावपट आपण काढू शकणार नाही या ठिकाणी नोटांमध्ये, म्हणून हा पर्याय गेला. 40 बघूया. बघा 100 रुपयाच्या किती आहेत? 100 रुपयाच्या 40 नोटा, म्हणजेच किती झाले? 4000. 500 रुपयाच्या पावपट म्हणजेच 10 झाल्या. 10 गुणिले 500 5000. 50 रुपयाच्या निमपट म्हणजेच 20 झाल्या. 20 गुणिले 50 किती येत आहेत? 1000. बरोबर. 20 100 आणि हे शून्य म्हणजे 1000 झाल्या. आणि दुप्पट नोटा 1 रुपयाच्या म्हणजेच 40च्या दुप्पट 80. याची बेरीज करा. येस 80. येस 10,080 म्हणजे करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे आपण पर्यायावरून पटकन उत्तर काढू शकतो. ओके. सोडवायचं असेल तर कसं सोडवणार? 100 रुपयाच्या नोटा x म्हणून 100 रुपयाच्या नोटांच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या म्हणजेच 500 into 1/4x. किती येणार हे? 5 म्हणजेच हे आले आपले हाऊ मच? येस 125x. त्यानंतर निमपट नोटा 50 रुपयाच्या म्हणजेच 50 into half x, that is 25x. राईट. नेक्स्ट 100 रुपयाच्या नोटांच्या दुप्पट नोटा 1 रुपयाच्या. 100 रुपयांच्या नोटा आपण x मानल्यात म्हणून x गुणिले दुप्पट म्हणजे 2. 2 गुणिले 1 गुणिले 2x उत्तर आलं 2x. एकूण नोटांची किंमत दिली आहे 10,080. सगळ्यांची आपण बेरीज करूया. 100x अधिक 125x म्हणजे 500 रुपयाच्या नोटा अधिक 25x या 50 रुपयाच्या आणि 2x म्हणजे 1 रुपयांच्या बरोबर 10,080. 252x बरोबर 10,080 म्हणून x बरोबर 10,080 भागिले 252. भाग लावा या ठिकाणी. बे एके बे, बे दुने 4, बे सक 12. या ठिकाणी बे पंचे 10, 0, बे चोक 8, 0. पुन्हा भाग लावूया. बे सक 12, बे त्रिक 6. या ठिकाणी बे दुने 4, बे पंचे 10, बे दुने 4, 0. 7 9 जा 63. 7 त्रिक 21. 4 राहिले. 7 सकम 42, 0. 9 एके 9, 9 चोक 36, 0 म्हणजे x बरोबर किती आलं आपलं? 40. आलंय उत्तर? येस. तर 100 रुपयांच्या नोटा किती असणार आहेत? 40. आपण पर्यायावरून या उत्तराकडे जायचंय, कारण असं कॅल्क्युलेशन करत बसलो तर आपला बराच वेळ जाणार आहे. तर 100 रुपयांच्या नोटा 40. आता पुढचा प्रकार आपण बघूया. नमुना. राणीकडे 10 पैसे 50 पैसे व 1 रुपयाची 5 2 1 या प्रमाणात नाणी आहेत. जर तिच्याकडे एकूण 50 रुपये आहेत तर त्यांच्याकडे 1 रुपयाच्या स्वरूपात किती नाणी आहेत? आता या ठिकाणी नाण्यांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. 10 पैसे 50 पैसे व 1 रुपयाची नाणी 5 2 1 या प्रमाणात आहे. मग आता नाणी कोणकोणती आहेत बघा. प्रमाण दिलंय 5 2 1 आणि एकूण आहेत 50 रुपये. म्हणजेच 10 पैशाची नाणी आहे तिच्याकडे 5, 50 पैशाची नाणी 2 आणि 1 रुपयाचं 1 नाणं आहे. आता 10 पैशाची 5 नाणी म्हणजेच किती झाले? तर 50 पैसे. 50 पैशाची 2 नाणी म्हणजे झाले 100 पैसे आणि 1 रुपयाचं 1 नाणं म्हणजेच 100 पैसे. असे मिळून एकूण पैसे झाले तिच्याकडे 250 रुपये. सूत्र आपण वापरूया.
एकूण रक्कम गुणिले 100 भागिले सम ऑफ द कॉइन्स गिव्हन. एकूण रक्कम किती आहे आपल्याकडे? 50 रुपये आपल्याला दिली आहे. मग 50 गुणिले 100, कारण हे रुपयामध्ये दिलेले आहेत म्हणजे आपल्याला ह्याला 100 ने गुणावं लागणार. म्हणजेच 5000 छेद यांची बेरीज आली 250. 25 1 जा 25, 25 2 जा 50, 0 म्हणजे किती झाली? 20. तर प्रत्येक प्रकारची नाणी आपली 20 आलेली आहेत. मग 1 रुपयाच्या स्वरूपात किती नाणी येणार? 20 नाणी. ऑप्शन नंबर 3. जर या ठिकाणी आपल्याला किती पैसे असतील बघा, आता हे आपण टाळा करून बघूया आपल्याला 50 रुपये येतं का. 10 पैशाची 5 नाणी, बरोबर, म्हणजेच किती होणार आहे बघा. 10 पैशाची 5 गुणिले 20 म्हणजेच किती झाली? 20 गुणिले 5 100. 100ला आपण 10 पैशाची नाणी आहेत म्हणजेच 10 रुपये आहेत, बरोबर. 50 पैशाची किती येणार? 2 गुणिले 20 म्हणजे 40 नाणी. 40 गुणिले 50 म्हणजे झाले 20 रुपये. आणि 1 रुपयाची 20 नाणी म्हणजेच 1 गुणिले 20 1 रुपयाची म्हणजेच हे आले 20 रुपये. बघा एकूण 20 20 40 आणि 10 50 आले 50 रुपये. येस. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आता पुढचा प्रकार, एका 50 रुपयाच्या नोटेच्या बंडल मध्ये 6,30,374 पासून 6,30,395 पर्यंत क्रमांकांच्या नोटा आहेत. तर त्या बंडल मध्ये किती रुपये किती आहेत? आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे? त्या नोटांच्या बंडल मधील एकूण रक्कम आपल्याला विचारलेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, सूत्र वापरायचं आहे. A bundle of 50 rupee notes contains notes numbered from 6,30,374 to 6,30,395. How much money is in that bundle? Total notes is equal to number of last note in the bundle minus number of the first note plus 1. हे सूत्र आपण लिहिलं. शेवटचा नोटेचा क्रमांक आहे बघा 6,30,395 वजा पहिल्या नंबर नोटेचा क्रमांक 6,30,374 अधिक 1. वजाबाकी करून घ्या. किती येते बघा. येस, 21 प्लस 1 म्हणजेच किती आल्या? 22. आता या एकूण नोटा आल्या. आपल्याला काय विचारलंय? हाऊ मच मनी इज इन दॅट बंडल. आता या नोटा सगळ्या 50 रुपयाच्या आहेत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? रक्कम काढण्यासाठी नंबर ऑफ नोट्स इंटू दॅट रुपी नोट. सो एकूण रुपये इज इक्वल टू 50 इंटू 22 दॅट इज 1100. ऑप्शन नंबर 2. ओके. इथे 22 पण ऑप्शन आहे दिलेला आहे बघा, पण हा ऑप्शन येणार नाही. या एकूण नोटा झालेल्या आहेत. आपल्याला एकूण रक्कम विचारली आहे त्या बंडल मध्ये असणारी, म्हणजे उत्तर आलं 1100 रुपये. धनेशने 50 व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? ओके. आता 50 आणि 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा त्याने बँकेत दिल्या आणि त्या बदल्यात त्याने 10च्या नोटा बँकेकडून घेतल्या. ओके. मग आता 50 रुपयाच्या 8 नोटा म्हणजेच किती झाल्या? 400 रुपये. आणि 100 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 800 रुपये. सो धनेश वेंट टू बँक विथ 8 नोट्स ऑफ ₹50 अँड 8 नोट्स ऑफ ₹100. सो 50 into 8 400 and 100 into 8 is 800. So how much money he gave in the bank? Yes, 800 plus 400, it is 1200 rupees he deposited in the bank. त्याने बँकेमध्ये 1200 रुपये दिले. त्याला त्याच्या बदल्यात 10 रुपयाच्या नोटा हव्यात. He asked for notes of ₹10 in return. Therefore 1200 divided by 10, that is how many notes of 10 rupees he would receive? Yes,
120 notes. Option number 3. श्रीकांतने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. दुकानदाराला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या तर त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या? ओके. Shrikant bought a watch of rupees 900. He gave equal number of notes of denomination rupees 10, rupees 20, rupees 50 and rupees 100. Find the number of notes of rupees 20 he gave to the shopkeeper. Now again the same formula. Total amount divided by sum of the notes given. So total amount is rupees 900 divided by 10 plus 20 plus 50 plus 100. ओके. इथे 100 ने गुणायची गरज नाही कारण हे रुपयामध्येच दोन्ही आहे. सो 900 divided by 180. 18 5s are 90. Answer is 5. Now all notes are of equal number of notes of denomination. So he gave how many number of notes of rupees 20? Yes, option number 3, 5 notes of rupees 20 he gave to the shopkeeper. सोपी उदाहरणं असतात. फक्त उदाहरण समजून घ्या काय विचारलंय, कुठे आपल्याला या ठिकाणी 100 ने गुणावं लागेल, कुठे गुणावं लागणार नाही हे लक्षात घेऊन त्या सूत्राचा उपयोग करायचा आहे. पुढचं उदाहरण बघा. 35 रुपये प्रति किलो दराने 6 किलो गहू, 32 रुपये प्रति किलो दराने 3 किलो ज्वारी व 280 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो चहा विकत घेतला व दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली तर दुकानदार किती रुपये परत करेल? या ठिकाणी पुन्हा आपल्याला बघा उदाहरण नीट वाचून घ्या काय काय केलंय. 35 रुपये प्रति किलो दराने 6 किलो गहू घेतला म्हणजे आपल्याला या ठिकाणी 35 गुणिले 6 करून ती किंमत काढावी लागेल. किती आले? 210. 3 किलो ज्वारी 32 रुपये दराने म्हणजेच 32 गुणिले 3 किती आले? 96. आणि अर्धा किलो चहा 280 रुपये दराने अर्धा किलो चहा, अर्धा किलो म्हणजे 1/2, half of 280 that is 140. ओके. याची आपण काय करणार आहोत? बेरीज. लेट्स ऍड देम टुगेदर. द टोटल इज रुपीज 446. त्याने 500 रुपयाची नोट दिली म्हणजेच काय करणार? 500 minus 446. आन्सर इज रुपीज 54. ऑप्शन नंबर 3. तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार या सर्व गोष्टींचा या ठिकाणी उपयोग झालेला आहे, उपयोग केलेला आहे. म्हणून आपल्याला काही गुणाकार कधी करायचा आहे, बेरीज कधी करायची आहे, वजाबाकी कधी करायची आहे, भागाकार पण या ठिकाणी करायचा आहे, हे सगळं समजून त्याप्रमाणे उदाहरण सोडवा. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. सहलीसाठी 39 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 525 रुपये जमा केले. त्यामध्ये 500 रुपयाच्या 40 नोटा व उरलेल्या 5 रुपयाच्या नोटा होत्या तर त्यात 5 रुपयाच्या किती नोटा होत्या? कसं उदाहरण विचारले बघा. 39 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 525 रुपये जमा केले. 39 स्टुडंट्स कलेक्टेड रुपीज 525 each. It had 40 rupees notes of rupees 500 and remaining were 5 rupees notes. So how many notes of 5 rupees will be there? 39 विद्यार्थ्यांनी 525 रुपये जमा केले म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मल्टिप्लाय 525 into 39, that is total amount is rupees 20,475 is collected for the picnic. Now in this how many notes of 500? 40 notes of 500. So 40 into 500 plus remaining notes were of rupees 5. So x into 5. Let 5 rupees note be x. x 5 रुपयाच्या नोटा x मानल्या आपण. Therefore total amount is equal to 40 into 500 plus x into 5. Total amount we know it is 20,475. Therefore 20,475 is equal to 20,000 plus 5x. Subtract this 20,000 from this 20,475. So
20,475 मायनस 2000 हे या बाजूला आले त्यामुळे मायनस झाले. सो 475 इक्वल टू 5x, therefore x is equal to 475 upon 5. It is how much? 95. 5 9 जा 45, 5 5 जा 25. Therefore 5 rupees note will be how many? Yes, 95 notes of 5 rupees will be there. ओके, उदाहरण कसं दिलंय बघा आपल्याला आणि आपल्याला कळायला सांगितलंय. परीक्षेमध्ये तुम्ही एवढं सगळं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाहीये. पहिले तुम्ही हे टोटल करून घ्या. 525 इंटू 19 39 काढून घ्या. 40 इंटू 500 हे आपल्याला कळत आहे 20,000. सबट्रॅक्ट 20,000 is 20,475. Remaining were 5 rupees notes, therefore divide by what is the subtraction is getting, divided by 5. Okay. रुपये, पैसे, नाणी, नोटा यावर आधारित ही उदाहरणं जी आहेत, या उदाहरणांचं वाचन व्यवस्थित करा, उदाहरण समजून घ्या आणि त्यानुसार योग्य क्रिया करून उदाहरणे सोडवा आणि अचूक उत्तर मिळवा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.